नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो नमो शेतकरी योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ₹2000 त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. लगेच पहा आजचा हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. आजच्या या व्हिडिओत आपण शेतकऱ्याची यादी बघणार आहोत. कोणाकोणांचे नाव या पीएम किसान म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आहे आणि हे सुद्धा आपण बघणार की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या गावाची लिस्ट चेक करू शकता. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. पीएम किसान योजनेचा 7वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 जून रोजी जमा करण्यात आला होता. मित्रांनो, मागचा जो महिना होता 18 जूनला त्यांच्या खात्यात ₹2000 हा 17वा हप्ता जमा करण्यात आला होता. त्याचबरोबर आता नमो महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता ₹2000 लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. म्हणजे आता जो 4था हप्ता आहे तो ₹2000 हा आता जमा केला जाणार आहे. कोणती निधी आहे? महासन्मान निधीच्या अंतर्गत. त्याचबरोबर मित्रांनो, नमो महासन्मान निधी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत म्हणजे शेतकऱ्यांची लाभार्थी यादी हे सुद्धा आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा. मित्रांनो, पीएम किसान योजनेसारखीच ही एक योजना आहे, तिचे नाव आहे नमो शेतकरी योजना. राज्य सरकारने राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जसं पीएम किसान योजना जी आहे त्याचप्रमाणे एक नमो शेतकरी योजना आहे. हे राज्य सरकारने राबवण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. या निर्णयानंतर आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 हप्ते म्हणजेच एकूण ₹6000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. म्हणजे एकूण 6000 आतापर्यंत जमा झालेले आहेत. 3 हप्ते 2-2 हजारनी असे 6000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्याचबरोबर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 4था हप्ता ₹2000 जमा केले जाणार आहे. म्हणजे आता जो पुढचा त्यांचा 4था हप्ता येणार आहे तो सुद्धा आता जमा होणार आहे. त्यांची जी यादी आहे ही यादी आता नेमकी कशी बघायची आहे हे आपण या व्हिडिओत बघून घेऊया. तर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये त्या यादीची लिंक मित्रांनो देणार आहोत. तिथून तुम्ही ते बघून घ्या. यादी कशाप्रकारे गावाची कोणती नावे आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला हे वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथे क्लिक केल्यावर तुम्ही या वेबसाईटवर येऊन जाणार. इथे तुम्हाला बघायचं आहे की पीएम किसानचे जे पैसे आहेत यात तुमचं नाव आहे की नाही इथे तुम्ही चेक करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे स्टेट म्हणजेच राज्य आपलं सिलेक्ट करायचं आहे. आपण कुठल्या राज्यात तरी आहात. तर इथे आपण बघूया, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण इथे तामिळनाडू सिलेक्ट करूया आणि डिस्ट्रिक्ट आपण करू म्हणजे तुमचा जो तालुका असणार आहे हे इथे आपण सिलेक्ट करूया. फॉर एक्झाम्पल इथे वेलोरा तालुका आपण सिलेक्ट करू आणि सब डिव्हिजन कुठला असणार आहे ते इथे आपण बघू शकतो. इथून जर आपण गटवाडी सिलेक्ट केला आणि ब्लॉक नेमकं कुठला असणार तर हे इथून सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं जे गाव आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट करायचं आहे. मग गेट रिपोर्टवर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे. काय काय सिलेक्ट केलं आपण एकदा पुन्हा बघूया. स्टेट म्हणजे राज्य, तुमचा राज्य सिलेक्ट करायचं आहे. खाली 2 नंबरवर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे सब डिस्ट्रिक्ट म्हणजे दुसरा कोणता गाव आहे हे इथं सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे शहर असतं ना तसं सिलेक्ट करायचा आणि कुठला ब्लॉक येतो तो सिलेक्ट करायचा आणि गाव सिलेक्ट करायचं. मग तुम्हाला गेट रिपोर्टवर क्लिक करायचं. इथून मग तुम्हाला एक यादी मिळेल आणि इथे त्या लाभार्थी फार्मर नेममध्ये इथे नाव असणार आणि इथे तुम्ही ज्याचं इथं नाव आहे अशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो. त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. हे खूप मोठी यादी आहे. 2-3 नंबरवर असं आपण खाली दाबू शकतो. इथून पूर्ण तुम्हाला तुमच्या गावाचे संपूर्ण जे काही व्यक्ती यात लाभार्थी आहेत त्यांची इथे तुम्हाला यादी दिसतील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे चेक करू शकतो कुठल्या प्रकारे आणि कशा कोणाकोणाला हे लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, इथे आपण थांबूया. अशी ही योजना आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करायचा आहे तुम्ही. धन्यवाद.